Hello friends, welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan RB, Assistant Teacher of Subject English. Today we are going to learn topic 2.4 Excuses, a skit of Standard 8. In this section, we are going to take a look at 2.4 Excuses, a skit. कॅरेक्टर्स या स्किट म्हणजेच एक जे छोट्याशा घटनेवर जी नाटिका असते त्यामधील कॅरेक्टर्स म्हणजे त्यामध्ये कुठले कुठले पात्र सहभागी आहेत. तर त्यामध्ये आहे रितेश, अ स्कूल स्टुडंट. रितेश एक शालेय विद्यार्थी. आणि मिसेस सेन. मिसेस सेन ज्या आहेत, श्रीमती सेन, ही इज क्लास टीचर. तर त्याच्या त्या वर्गशिक्षिका आहेत. सीन अ क्लासरूम. तर मग स्किटमध्ये किंवा कोणत्याही प्लेमध्ये वेगवेगळे सीन्स असतात म्हणजे दृश्य. तर मग या दृश्यामध्ये काय दाखवलं गेलं आहे, अ क्लासरूम, एक वर्गखोली. रितेश सेज, मे आय कम इन मॅडम. रितेश म्हणाला, मी आत येऊ शकतो का मॅडम. मिसेस सेन सेज, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली. मिसेस सेन म्हणाल्या की आत्ता तुला असं वाटत नाही की तू लवकर आला आहेस. रितेश सेज, पार्डन मॅम. रितेश म्हणतो की माफ करा मॅडम. पार्डन म्हणजे माफी मागणे. मिसेस सेन सेज, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. आणि मग मिसेस सेन त्याला त्या उपरोधाने म्हटल्या होत्या की तू लवकर आलास. आणि मग नंतर त्यांनी ते क्लॅरिफिकेशन केलं की मला असं म्हणायचं आहे की तू दुसऱ्या पिरियडसाठी, दुसऱ्या तासिकेसाठी तू जरा लवकरच आला आहे. रितेश सेज, आय एम सो सॉरी मॅम. आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन्ड. मग रितेश म्हटला की मला माफ करा मॅडम, मला खरंच माफ करा, मी खरंच माफी मागतो. मी वेळेतच घरून निघालो होतो शाळेत येण्यासाठी, परंतु काय झालं यावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मिसेस सेन सेज, वी विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन्ड. नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. आणि मग मिसेस सेन म्हटली, हां चल आपण आता तुझी ती काय झालं आहे ती गोष्ट ऐकूया. नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे नथिंग लेस दॅन, म्हणजे यापेक्षा काही कमी झालं नसेल. त्या काय म्हटलं की मला खात्री आहे की भूकंपापेक्षा नक्कीच काही कमी झालेलं नसेल. रितेश सेज, मग पुढे रितेश काय म्हणाला बघा. नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. आणि तो म्हटलं नाही मॅडम, खरंच मॅडम, प्रामाणिकपणे सांगतो मॅडम. मिसेस सेन सेज, गो अहेड, गो अहेड. आणि मिसेस सेन त्याला म्हणाल्या की चल पुढे सांग, पुढे सांग. रितेश सेज, I was walking to school as usual. I was halfway down the narrow road that leads to the market. Suddenly, I heard a scream from the main road. आणि तो म्हटला की मी नेहमीप्रमाणे शाळेकडे येत होतो, चालत होतो आणि त्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो, निमुळत्या गल्लीतल्या, आणि जो की मार्केटला येऊन मिळतो. आणि अचानक मला किंचाळण्याचा आवाज आला. त्या मेन रोडवर मला किंचाळण्याचा आवाज आला. मिसेस सेन सेज, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. आणि मिसेस सेन काय म्हटले, हो आणि अर्थातच तुला ते जाणून घ्यायचं होतं. इन्व्हेस्टिगेट म्हणजे कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडेंट, म्हणजे त्या घटनेविषयी एखादं सत्य पद्धतशीरपणे जाणून घ्यायचं होतं तुला. रितेश सेज, येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. अँड शुअर इनफ देर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. आणि रितेश म्हटलं की हो मॅडम, मला शोधायचं होतं की कोणाला तरी आवश्यकता आहे किंवा त्याला मदतीची गरज आहे आणि तिथे
एक व्यक्ती जो होता तर त्या पेवमेंटवर म्हणजे रस्त्याच्या बाजूची जे फुटपाथची साईड असते तिथे तो विवळत पडला होता आणि तो वेदनेने विवळत होता. मिसेस सेन से सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मिसेस सेन म्हटले हो, आणि मग तू त्याला डॉक्टर जाधवकडे घेऊन गेलास. रितेश सेज नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर with a packet in his hand, and the shopkeeper also ran out shouting, चोर चोर कॅच हिम. आणि मॅडमने त्याला विचारलं की तू नक्कीच त्याला डॉक्टर जाधवांकडे घेऊन गेला असशील. त्या रितेश म्हणाला नाही मॅडम, मला ती संधीच मिळाली नाही. मी त्याच्यापर्यंत पोचणार तेवढ्यात एक माणूस तिकडनं पळत पळत आला दुकानातून आणि त्याच्या हातामध्ये एक पॅकेट होतं आणि त्याच्या मागे तो दुकानदार पळत पळत ओरडत ओरडत चोर चोर त्याला पकडा असा तो ओरडत पळत होता. मिसेस सेन सेड अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डीड यू डू देन. आणि मग मिसेस सेन म्हटलं की हे चमत्कारिकच आहे आणि तुला ते सगळं काही हाताळायला जरा हेच झालं असेल, जरा त्रास, एकदाच ते हाताळायचं म्हणजे अवघड झालं असेल. मग तू काय केलं नंतर. रितेश सेज येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. दॅट मॅन नियर द पॅवमेंट ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ थीम विदाउट लुझिंग अ मोमेंट. आय रॅन आफ्टर देम. आणि रितेश म्हटलं हो मॅम, परंतु आणखीन एक चमत्कारिक गोष्ट काय घडली तिथे. सगळ्यात चमत्कारिक म्हणजे जो व्यक्ती तिथे त्या पेवमेंटवर पडलेला होता तो उठला आणि तो सुद्धा त्या चोरासोबत पळायला त्याने सुरुवात केली. आणि मग मी एक क्षणही न दडवता त्यांच्या मागे पळायला लागलो. मिसेस सेन सेड अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि मिसेस सेन म्हटले हो, आणि नंतर तू त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेलास. रितेश सेज वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. आणि मग रितेश म्हणाले की आम्ही ते काहीच करू शकलो नाही मॅडम, ते क्षणार्धात त्या कोपऱ्यावरून डिसॅपियर झाले, व्हॅनिश झाले. व्हॅनिश म्हणजे डिसॅपियर म्हणजे अदृश्य झाले, म्हणजे ते गायब झाले, यांच्या हाती लागले नाही. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. हे सर्व काही अतिशय जलद गतीने घडले. मिसेस सेन सेज देन व्हाय आर यू लेट. मग मिसेस सेन म्हटलं की ठीक आहे, मग तुला उशीर का झाला. रितेश सेज दॅट्स नॉट ऑल. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश, सो आय रॅन बॅक टू गेट इट. मग रितेश म्हटलं की हे संपूर्ण झालंच नाही अजून. मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी माझी बॅग जी आहे स्कूल बॅग ती त्या दुकानाच्या तिथेच टाकून आलो. ह्या सगळ्या धावपळीमध्ये माझी बॅग मी तिथेच टाकून आलो आणि म्हणून मग मी ती घेण्यासाठी परत पळत गेलो. मिसेस सेन सेड अँड इट वॉजंट देअर. मिसेस सेन म्हटलं की मग ती तिथे नसणारच. रितेश सेज नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. रितेश म्हटलं की नाही मॅडम, ती बॅग तिथंच होती, जागेवरच होती, परंतु एक मोठा केसाळ ब्राऊन कुत्रा त्याच्यावरती बसलेला होता बॅगवर. मला काही समजत नव्हते की काय करावे. मिसेस सेन इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. आणि मिसेस सेन म्हटलं की हो, हे मनोरंजक आहे. एक कुत्रा त्या दुकानामध्ये एका बॅगवर बसलेला आहे. रितेश सेज, मग रितेश पुढे म्हणाला येस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज, ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. आणि मग रितेश म्हटलं की हो मॅडम, आणि तो दुकानदाराला सुद्धा आश्चर्य वाटलं, त्याला माहीतच नव्हतं हा कुत्रा कुठून आला. हाऊ दॅट डॉग ग्रोड, वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आणि तो कुत्रा अगदी गुरगुरत होता. आम्ही सगळ्या प्रकारे त्याला तिथून हटवण्याचा प्रयत्न केला.
whistling and clapping and showing him the stick, but he wouldn't budge. And I couldn't live without my school bag. आणि आम्ही त्याला शिट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, त्याला काठी दाखवली, परंतु तो हलतच नव्हता. आणि मी माझ्या स्कूल बॅगशिवाय तिथून निघू शकत नव्हतो आणि शाळेत येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन सेड, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. आणि मिसेस सेन म्हटले की हो, आणि मला आता असं वाटतं आहे की शेवटी तुला तुझी बॅग मिळाली. रितेश सेज, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. आय ऑफर्ड द बिस्कुट्स टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. मग नंतर शेवटी दुकानदाराने मला काही बिस्किट दिले. मी ते बिस्किट त्याला कुत्र्याला लांबून दाखवले. त्याला ते दाखवल्यानंतर तो तिथून बाजूला झाला, त्या बॅगपासून दूर झाला. मिसेस सेन सेड, ओके, लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. आणि मग मिसेस सेन म्हटले की ठीक आहे, म्हणजे या सगळ्यांमध्ये तुझे 15 मिनटं गेले असतील. रितेश सेज, बट देअर्स मोर मॅम. The poor dog began to follow me to school. It looked so poor and lonely and small. रितेश म्हटलं, पण मॅडम, तो जो गरीब कुत्रा होता तो माझ्या मागे मागे शाळेकडे यायला लागला. तो अतिशय गरीब दिसत होता, एकटा दिसत होता आणि छोटासा. मिसेस सेन मध्येच म्हटलं, मिसेस सेन, स्मॉल, डिड यू से स्मॉल. मिसेस सेन म्हटले की छोटा, तू छोटा म्हटला होता, कारण यापूर्वी त्याचा उल्लेख रितेशने खूप मोठा असा कुत्रा केला होता आणि आता तो छोटा असं म्हणत होता. रितेश काय म्हटलं बघा, आय मीन यंग मॅम, इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी रिअली. आणि मग रितेश म्हटलं की म्हणजे मला असं म्हणायचं की ते पिल्लू होतं, ते आकाराने दिसायला मोठं होतं, परंतु ते ॲक्च्युली काय होतं, कुत्र्याचं पिल्लू होतं खरंच, रिअली. अँड इट लुक लॉस्ट, आणि ते हरवलेलं वाटत होतं. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि ते हरवल्यासारखं वाटत होतं, बहुतेक ते त्याच्या आईला किंवा मालकाला शोधत असेल. आणि मी विचार केला की ते माझ्याकडे मदतीची अपेक्षा करत होतं किंवा मदतीने ते माझ्या मागे येत होतं मदतीसाठी. सो आय बिगॅन एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय, बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. आणि म्हणून मग मी काय केलं की आजूबाजूच्या दुकानदारांना आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना चौकशी केली की हा कुत्रा कोणाचा आहे, परंतु कोणालाच सांगता येत नव्हतं की याला कोण सोडून गेलं आहे. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ओनर, हू वॉज इट. मग मिसेस सेनने विचारलं, मग तुला तो मालक सापडला आणि तो कोण होता. रितेश सेन, दॅट्स द फनी पार्ट मॅम. रितेश म्हणाला की तीच तर गंमत आहे मग मॅम. द पपी इटसेल्फ फाउंड द ओनर. त्या पिल्लाने स्वतःच मालकाला शोधून घेतलं. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आय वॉज सो रिलीव्ड. देन आय टर्न रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि मग काय गंमत झाली की त्याने रोडच्या पलीकडे कोणाला तरी पाहिलं आणि तो पळत पळत त्या माणसाकडे गेला. मला खूप दिलासा मिळाला मॅडम, आणि मग मी सरळ पळत शाळेकडे आलो. मिसेस सेन सेड, गुड बॉय, नाऊ दॅट आर युअर गुड डीड्स आर डन, देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. मिसेस सेन म्हटलं की छान, तू चांगलं केलं आहे, परंतु याच्यापेक्षा अजून तू चांगलं काही करू शकला असता. आणि मग करू शकतो, तू याच्यापेक्षा आणखीन काही करू शकतो. आता लवकरच कथालेखन स्पर्धा होणार आहे, तर तुला त्याच्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल का. रितेश सेड, हू मॅम. मी मॅम. नाऊ आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. रितेश म्हणतो की कोण मॅडम. मी मॅडम, आत्ता मला माहीतच नाही की कथा कशी लिहितात किंवा कशी बनवतात. मी
कथा बनवण्यामध्ये इतका चांगला नाही. तर मग म्हणजेच मॅमला काय म्हणायचं होतं की त्याने जे काय सांगितलं ती एक स्टोरी बनवलेली होती, मनगडन कहाणी ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून मॅडम म्हटलं की तुला नक्कीच आता कथालेखन स्पर्धेमध्ये तुझी एंट्री पाठवायला हवी. तर अशा प्रकारे हे स्किट जे आहे एक्सक्युजेस इथे संपत आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 14, टॉपिक नेम वर्ड प्ले, लाईव्ह इंग्लिश. थँक्यू.